नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात आणि कालच्याप्रमाणेच आजचा भाग देखील एकदम जबरदस्त आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर आता महिपत त्याला आलेल्या फोन कॉलनुसार त्या जंगलामध्ये अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि इकडे तिकडे कोणी दिसतंय का पाहायचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्या हातामध्ये तो एक जळकं लाकूड देखील घेऊन आलेला असतो आणि तेवढ्यातच प्रतिमा त्याच्या समोर येते. आता प्रतिमाला त्यांच्या ॲक्सिडेंटचा सगळा काही प्रसंग आठवत असतो आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर प्रतिमाला या महिपतने असंच जळक्या लाकडाने मारून तिचा चेहरा जाळायचा प्रयत्न केला होता, तिला नुकसान पोहोचवलं होतं, हे देखील आता प्रतिमाला आधीसारखे भास व्हायला लागतात. तर प्रतिमा आता इथे न घाबरता महिपत समोर येते. तर सायली, अर्जुन आणि चैतन्य यांनी आधीपासूनच जंगलामध्ये कॅमेरे लावून ठेवलेले असतात आणि ते दुरूनच हे सर्व काही पाहत असतात. तर आता प्रतिमा समोर आल्यानंतर महिपतला मात्र थोडासा धक्काच बसतो. तर तो आता प्रतिमाला बोलत असतो की मला तर वाटलं होतं कोणी एखादा दांडगा माणूस असेल. काय घोगरा आवाज काढलास तू त्या फोनवर. ती चिठ्ठी काय, ते जळकं लाकूड काय. मानलं पाहिजे हा तुला प्रतिमाबाई. तुझ्या अर्ध्या मेंदूला इतकं कसं काय सुचलं बरं. पण प्रतिमा मात्र न घाबरता महिपत समोर तशीच उभी असते. तर इकडे काय सुरू आहे काय नाही हे सगळं काही आता अर्जुन आणि चैतन्याने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये सगळं काही रेकॉर्ड होत असतं आणि दुरून ते सर्व काही पाहतही असतात. तर इकडे हा महिपत आता प्रतिमाला मुद्दामहून डिवचून देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रतिमा मात्र अजिबातही त्याच्या बोलण्याला किंवा त्याला अजिबातही घाबरत नाही. ती एकदम ठामपणे खंबीरपणे महिपत समोर उभी असते आणि तेव्हा तिला आठवतं की सायलीने तिला सांगितलं होतं की हा अपघात महिपतने घडवून आणलाय अशी आपल्याला शंका आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकदम निडरपणे त्याचा सामना करावा लागेल आणि एकदम खंबीर राहावं लागेल. तर सायली आणि अर्जुन आता प्रतिमाकडे पाहत असतात. त्यांचं सगळं लक्ष आता प्रतिमाकडे असतं. त्यांना वाटतं की प्रतिमा घाबरून जाईल, पण प्रतिमा मात्र अजिबातही घाबरत नाही व त्याला महिपतला बोलते की 22 वर्षांपूर्वीचा तो अपघात आठवतोय का. हीच ती जागा आठवतीये का तुला. आता मात्र महिपत बोलतो की काय आहे इथं असं आठवण्यासारखं. ती टिचभर जागा, जंगल, झाडीझुडी एवढंच तर आहे, अजून काय इथे आठवण्यासारखं. आता मात्र प्रतिमा त्याला बोलते की 22 वर्षांपूर्वी तू इथेच माझा अपघात करवून आणला होतास आणि अपघात झाल्यानंतर देखील तू मला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला होतास. आठवत नाहीये का तुला. स्मृती तर माझी गेलीये पण आठवत मात्र तुला नाहीये. कमालच आहे नाही का. आणि आता महिपतला आणि प्रतिमाला देखील तो अपघात आठवत असतो. सायलीला देखील प्रतिमाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो अपघात आता आठवायला लागतो की एका ट्रकने त्यांच्या कारला उडवलं होतं आणि त्यानंतर ती कार या जंगलामध्ये शिरली आणि त्यानंतर मात्र सायली हरवली गेली होती. तर महिपत आता बोलतो की तुझ्या अर्ध्या मेंदूला इतकं काही आठवायला लागलंय का. नाही, बरंच काही आठवायला लागलंय तुझ्या मेंदूला. नाही, तुला जर आता हे आठवतंय तर मग 22 वर्षांपूर्वी जे काम अपूर्ण राहिलं होतं ना, तेच काम मी आत्ता पूर्ण करणार आहे. 22 वर्षांपूर्वी माझ्या हातून तू मरायची राहिली होतीस, वाचली होतीस तू, पण आता मात्र तू माझ्या तावडीतून काही सुटणार नाहीस. अगं तुझी उंची किती, तू बोलतेस किती, तू करतेस काय प्रतिमाबाई. त्यावर आता प्रतिमा अजिबातही घाबरून जात नाही आणि तिला कळून जातं की महिपतने आता कबुली दिली आहे की हा अपघात महिपतनेच घडवून आणला होता. त्यावर प्रतिमा खूप चिडते व बोलते की सैताना, तू घडवून आणला होतास हा अपघात. तर महिपत न चिडता बोलतं की हो, मीच घडवून आणला होता तो अपघात 22 वर्षांपूर्वी आणि जे काम माझ्याकडनं 22 वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलं होतं तेच काम मला आत्ता पूर्ण करायचं आहे. 22 वर्षांनंतर देखील तू माझ्याच हातून मरणार आहेस आणि तेही याच ज्या ठिकाणी 22 वर्षांपूर्वी तू वाचली होतीस ना माझ्या हातून,
त्याच ठिकाणी आज परत एकदा 22 वर्षांनंतर तू माझ्याच हातून मरतेस की नाही पहा. आणि तो आता त्याचा आसुरी हास्य दाखवत असतो. यामुळे प्रतिमा आता खरं तर घाबरून गेलेली असते. तर सायली देखील इकडे खूप अस्वस्थ झालेली असते. तिला देखील तो अपघाताचा प्रसंग सर्व काही आठवत असतं. तर सायली आणि अर्जुन अजून देखील घरी आले नाही आहेत म्हटल्यानंतर कल्पना इकडे खूप बेचैन झालेली असते आणि ती दरवाजातच उभी राहून दोघांचीही वाट पाहत असते. तर तेवढ्यातच अस्मिता तेथे येते. तेव्हा अस्मिता विचारते की मम्मा काय झालं. त्यावर कल्पना सांगते की अगं बघ ना, अर्जुन आणि सायली इतका वेळचे अजून घरी आलेले नाही आहेत. मला तर खूप काळजी वाटतीये त्यांची. नाही, त्यांनी सांगितलं होतं तसं की त्यांना यायला उशीर होईल, पण तरी देखील अगं इतका वेळ ते बाहेर कधीच राहत नाहीत. त्यावर अस्मिता सांगते की अगं त्यांनी सांगितलं होतं ना उशीर होईल, आणि ते दोघे नवरा बायको एकत्र असल्यानंतर तर ते सर्वांनाच पुरून उरतील. त्यामुळे तू अजिबातही काळजी करू नकोस. पण तेवढ्यातच एकदम सोसाट्याचा वारा सुटतो. त्यावर कल्पना बोलते वादळ आलंय वाटतं, आणि ती आता दारं खिडक्या बंद करून आता त्या दोघीही घरात जातात. तर इकडे जंगलामध्ये आता प्रतिमाला सगळं काही आठवतंय म्हटल्यानंतर हा महिपत आसुरी हास्य करत असतो आणि तो अचानकपणे प्रतिमावर बंदूक उगारतो. तर हे सर्व काही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं आणि दुरून चैतन्य आणि अर्जुन दोघेही पाहत असतात. आता मात्र चैतन्याला राहावलं जात नाही. तो प्रतिमाच्या मदतीसाठी येणार तेवढ्यातच अर्जुन त्याला खुणावतो की थांब जरा वेळ. तर महिपत आता प्रतिमावर बंदूक रोखतो आणि तिला घाबरवायचा प्रयत्न करत असतो. प्रतिमा देखील आता खूप जास्त घाबरून गेलेली असते आणि तो प्रतिमाला बोलत असतो की प्रतिमा बाई, अगं तुझी उंची किती आहे, तू बोलते किती, आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची तुझी हिंमत तरी कशी झाली बरं. त्याच वेळी प्रतिमाला आठवतं की सायलीने तिला शिकवलं होतं जर महिपतने बंदूक रोखली तर काय करायचं, आणि ती बरोबर तसंच करते. ती बोलते की अय्या तुम्ही, आणि कोण आले हे पाहण्यासाठी महिपत मागे वळला तेवढ्यातच प्रतिमा त्याच्या हातून सटकते. ती आता इकडे तिकडे जंगलामध्ये पळत असते. तर महिपतच्याही लक्षात येतं की ही आता आपल्या हातावर तुरी देऊन पळाली आहे. त्यामुळे तोही बोलतो की कुठे पळाली आता ही, आणि तोही आता प्रतिमाच्या मागे पळत असतो. आता लगेचच सायली अर्जुन सुद्धा झाडावरून खाली येतात आणि चैतन्य देखील लपून बसलेला असतो तिथून बाहेर येतो आणि तेही आता प्रतिमाच्या मदतीसाठी धावतात. तर लगेचच महिपतचे जे गुंड ते जंगलामध्ये आलेले असतात ते आता या तिघांनाही घेरतात आणि आता ते या तिघांनाही अडवण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न करतात. पण चैतन्य आणि अर्जुन दोघेही आता त्या गुंडांचा सामना करतात आणि अर्जुन सायलीला सांगतो की सायली तू जा पटकन प्रतिमा आत्याकडे. तर सायली देखील आता प्रतिमाचा शोध घेत प्रतिमाच्या मागे जात असते. तर प्रतिमा देखील महिपतपासून जीव वाचवून जिकडे वाट दिसेल तिकडे पळत असते. महिपत देखील आता प्रतिमाच्या मागे मागे जात तिला शोधायचा प्रयत्न करत असतो. तर सायली देखील प्रतिमा कुठे आहे हे पाहत असते. तर इकडे रविराज इकडे पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि आता तो खूपच अस्वस्थ झालेला असतो. तिकडे काय चाललं असेल काय नाही याचाच अंदाज घ्यायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच इन्स्पेक्टर कदम तिथे येतात आणि विचारतात की सर तुम्ही बसा ना, तुम्हाला काही चहा पाणी वगैरे आणू का. त्यावर रविराज सांगतो की नकोय मला, ते आमच्या ॲक्सिडेंटचे फाईल्स काढून ठेवले होते ना सावंतांनी, त्या मिळतील का मला, वाचायच्या आहेत त्या. त्यावर कदमही सांगतात की हो सर वाचत होते त्या फाईल्स काल, मी आणतोच. आणि तो फाईल्स घेऊन आता रविराजकडे येतो. तर रविराज त्या ॲक्सिडेंटच्या फाईल्स आता वाचत असतो. तर कल्पनाला इकडे खूप अस्वस्थ वाटत असतं. खूप काही अघटित घडणार आहे असं तिला संकेत मिळत असतो. त्यामुळे ती आता देवी आईकडे येते. तिच्यासोबत कल्पना देखील येते. ती देवी आईला दिवा लावते आणि प्रार्थना करत असते की देवी आई, मला तर खूप काही अशुभ घडणार आहे असे संकेत मिळत आहेत. मन खूप अस्वस्थ झाले माझ्या घरावर दुसरं कुठलंही नवीन संकट नकोय मला. आता घरावर कुठलंही नवीन संकट येऊ देऊ नकोस, आणि सायली आणि अर्जुनच्या पाठीशी उभी राहा, त्यांचं रक्षण कर, त्यांना मार्ग दाखव. आता खरं तर कल्पना खूप जास्त अस्वस्थ झालेली असते सायली आणि अर्जुन दोघांच्याही काळजीने.
तर इकडे जंगलामध्ये सायली आता प्रतिमाला शोधायचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच एक गुंड सायलीचा पाठलाग करत तिच्यापर्यंत पोहोचतो. तर सायली मात्र लगेचच झाडांमध्ये लपते आणि त्या गुंडाची दिशाभूल होऊन तो तिथून निघून जातो. तर सायलीला आता तो लहानपणीचा प्रसंग आठवत असतो अपघाताचा परत एकदा. तर प्रतिमाला देखील हाच प्रसंग आठवत असतो. तर महिपत देखील इकडे प्रतिमा कुठे मिळते का पाहत असतो. तर महिपतला येताना पाहिल्यानंतर प्रतिमा मात्र तिथे एका झाडाचा आश्रय घेऊन तिथे लपून बसते आणि तिला आठवतं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती अशीच एका खड्ड्यामध्ये पडलेली होती आणि मदतीसाठी आवाज देत होती. तर त्यावेळेस हा महिपत तिथे आला. त्याच्या हातामध्ये जळलेलं लाकूड होतं आणि त्याने वाचवण्याऐवजी ते प्रतिमाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आता महिपत तिथे गेल्यानंतर प्रतिमा उठते आणि ती दुसरीकडे जाणार तेवढ्यातच मागून महिपतचा एक गुंड तिला पकडतो आणि महिपत देखील लगेचच तिथे प्रतिमाच्या समोर येतो. त्यामुळे प्रतिमा आता खूप जास्त घाबरून गेलेली असते. तर इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही आता त्या महिपतच्या गुंडांसोबत मारामारी करत असतात. त्यांच्याशी 2 हात करत असतात, पण ते काही माघार घेत नाहीत. त्यानंतर चैतन्य अर्जुनला सांगतो की अर्जुन तू प्रतिमा आत्याकडे जा, या गुंडांकडे मी पाहतो. आणि त्यानंतर चैतन्य मात्र तिथेच त्या गुंडांचा सामना करण्यासाठी थांबतो. तर अर्जुन आता प्रतिमा आत्या कुठे आहे याचा शोध घेत असतो. तर इकडे प्रतिमाला मात्र महिपत आणि तिचा गुंड दोघांनीही घेरलेलं असतं आणि त्यामुळे आता प्रतिमा खूप जास्त घाबरून गेलेली असते. त्यावर महिपत तिला बोलतो की प्रतिमाबाई काय काय लिहिलंय काय बरं तुझ्या तोंडावर? हां, हेच लिहिलंय की माझं मरण महिपतच्या हातून होणार आहे म्हणून. कसं मारू बरं तुला? गोळी घालून मारू की जाळून मारू? नाहीतरी तुला आगीची लईच भीती वाटते ना. एक काम करतो, तुला आता मी जिवंतच जाळतो. तो असंच काहीसं बोलून आता प्रतिमाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रतिमा देखील आता खूप जास्त घाबरून गेलेली असते आणि तो त्याच्या गुंडाला सांगतो की बघतोस काय, धर ना तिला. आणि तो गुंड आता प्रतिमाला धरायचा प्रयत्न करतो. तर तेवढ्यातच प्रतिमा आता मिरचीचा स्प्रे मारून तिथून सटकायचा प्रयत्न करते. तर इकडे महिपत अजून इतका वेळचा जंगलातून बाहेर आला नाहीये, त्यामुळे नक्की काय झालं हे पाहण्यासाठी नागराज देखील आता जंगलाच्या दिशेने येत असतो आणि अचानक दगडावरून त्याचा पाय घसरतो आणि तो खाली पडतो. आता पडल्यावर तो मात्र जोरात किंचाळतो आणि त्याचा आवाज ऐकत अर्जुनही तिथे पोहोचतो. तर अर्जुनला आता कळत नाही की हा आवाज नक्की कुणाचा आहे. त्याला वाटतं की हा प्रतिमा आत्याचाच आवाज आहे. त्यामुळे तोही त्या आवाजाचा माग काढत त्या दिशेने येत असतो आणि इकडे तिकडे पाहतो कुठे प्रतिमा आत्या दिसते का, पण त्याला मात्र तिथे कोणीच दिसत नाही. आणि आता अर्जुन आपल्या दिशेने येतोय म्हटल्यानंतर नागराजच्याही लक्षात येतं आणि तोही आता एका झाडाचा आश्रय घेऊन झाडांमध्ये लपून राहतो. तर अर्जुन आता प्रतिमाचा शोध घेत नागराजपर्यंत पोहोचलेला असतो, पण नागराज मात्र झाडांमध्ये लपून बसलेला असल्यामुळे त्या अर्जुनची दृष्टी काही त्याच्यावर पडत नाही. त्यावर अर्जुन बोलतो की आवाज तर याच दिशेने आला होता, मग हा कोणाचा आवाज होता नक्की? आणि प्रतिमा आत्या कुठे आहे? इथे तर कोणीच दिसत नाहीये. आणि तोही प्रतिमाचा शोध घेण्यासाठी तिथून निघून जातो. तर इकडे तन्वी ही खूप बेचैन झालेली असते आणि ती नागराजला फोन करत असते, पण नागराजचा फोन काही त्या जंगलामध्ये लागत नसतो. त्यामुळे आता ती डायरेक्ट त्या जंगलाकडे त्या लोकेशनवर जायचं ठरवते. तर तीही खूप बेचैन झालेली असते की हा नागराज फोन का उचलत नाहीये आणि तिला असं वाटतं की तिकडे नक्कीच काहीतरी भयानक घडलंय आणि तीही आता त्या जंगलाच्या दिशेने जायला निघते. पण तेवढ्यातच तिला कोणाचा तरी फोन येतो. त्यावर तन्वी बोलते की ऐक ना, अगं मी आता खूप जास्त बिझी आहे, खूप जास्त कामात आहे मी, मला महत्त्वाचं काम आहे, मी तुझ्याशी नंतर बोलते. आणि ती लगेचच गाडी काढते आणि जंगलाच्या दिशेने जायला निघते.
तर इकडे जंगलामध्ये सायली आणि अर्जुन दोघेही आता प्रतिमाचा शोध घेत असतात. पण प्रतिमा तर मात्र इकडे महिपतच्या आणि त्याच्या गुंडाच्या तावडीमध्ये सापडलेली असते. अर्जुन आता आवाजाचा माग घेत घेत नागराजपर्यंत पोहोचलेला असतो, पण तिथे मात्र त्याला काही प्रतिमा वगैरे कोणीच सापडत नाही. आणि त्यामुळे आता प्रतिमा त्या नक्की कुठे असेल या काळजीने तो देखील तिथून निघून जातो. तर नागराजला थोडंसं हायसं वाटतं अर्जुन तिथून निघून गेल्यानंतर. तर प्रतिमा आता सायलीने दिलेला तो मिरच्याचा स्प्रे असतो तो त्या गुंडाच्या तोंडावर मारते आणि तिथून निसटते. तर महिपत आता त्याच्या गुंडाला बोलतो की मी ना नुसते कापसाचे गोळे भरून ठेवलेले आहेत, अरे जा ना पकड तिला, एका बाईला पकडता नाही आलं का तुला. तर प्रतिमा मात्र त्यांच्या हातातून सुटलेली असते आणि एका ठिकाणी त्यांनी शेकोटी पेटवून ठेवलेली असते आणि कॅमेरे देखील लावलेले असतात. तिथपर्यंत आता ती पोहोचते आणि त्या शेकोटीचं एक पेटलेलं लाकूड ती तिच्या हातामध्ये घेते आणि ती आता खूप जास्त खंबीर झालेली असते. अजिबातही महिपतला घाबरत नाही आणि तिच्या लक्षात येतं की तिचा पाठलाग करत आता महिपत देखील तिथपर्यंत पोहोचलाय. ती मागे वळून पाहते तर काय, महिपत तिच्या समोर उभा असतो आणि तो आता परत एकदा तिच्यावर बंदूक रोखतो. तेवढ्यात सायली देखील प्रतिमाचा शोध घेत घेत तिथपर्यंत पोहोचते आणि समोरील दृश्य पाहून सायली देखील खूप जास्त घाबरून जाते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की महिपत आता त्याच्या गुन्ह्याची कबुली देत असतो. तो सांगतो की 22 वर्षांपूर्वी तुला याच ठिकाणी तुझा अपघात मी घडवून आणला होता, पण तेव्हा मात्र तू वाचलीस माझ्या हातून, पण आता मात्र तू वाचणार नाहीयेस. आणि तो प्रतिमावर बंदूक उगारतो. तेवढ्यातच त्याचा एक गुंड देखील प्रतिमावर हल्ला करण्यासाठी तिथे येतो. तर सायली लगेचच तिथे येते, शेकोटीचं एक पेटतं लाकूड पकडते आणि प्रतिहल्ला करते. आणि तेवढ्यातच अर्जुन देखील तिथे पोहोचतो आणि हे सगळं पाहून तो खूप हादरून गेलेला असतो. एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे काय होतं हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड देखील पाहायला विसरू नका.